नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने धाबा स्टाईल अंडा मसाला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सर्वात पहिले आपल्याला अंडे बॉईल करून घ्यायचे आहेत. तर इथे मी कुकरमध्ये 5 अंडे टाकून घेतलेले आहेत. अंडे टाकून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 1 चमचा मीठ टाकायचं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तर इथे मी 2 कांदे बारीक असे उभे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये 1 टोमॅटो, थोडेसे काजू आणि भरपूर असा लसूण टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 आल्याचे तुकडे आणि थोडंसं सुकं खोबरं खिसणीने खिसून घेतलेलं टाकायचं आहे. चांगलं खमंग असं साहित्य भाजून घेतल्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे. अंडे बॉईल झालेले आहेत, त्याची साल काढून घेतलेली आहेत. अशा प्रकारे अंड्याला कट करून घेतलेले आहे. त्यानंतर अंड्यासाठी फोडणी द्यायची आहे. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये तयार करून घेतलेली ग्रेव्ही टाकायची आहे. ग्रेव्ही आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त अशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. आपल्या आवडीप्रमाणे त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. तर इथे मी 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, पाव चम्मच हळद आणि 1 चमचा सुहाना मसाला टाकून घेतलेला आहे. मसाला पूर्णपणे तेलामध्ये मस्त असा परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला अंडे टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीने पूर्णपणे अंडे मी तेलामध्ये टाकलेले आहेत आणि नंतर छान मिक्स करायचं आहे. अंडे मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सतत हलवून आपल्याला अंडे मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा एकदम धाबा स्टाईल आपला अंडा मसाला तयार झालेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकून परत छान मिक्स करायचं आहे. थोडीशी त्यावरती कसुरी मेथी टाकायची आहे आणि परत छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हा अंडा मसाला बनवायला एकदम सोपा आहे. तुम्ही पण अशा पद्धतीचा अंडा मसाला एकदा नक्की ट्राय करून पहा. तर बघू शकता किती छान असा अंडा मसाला भन्नाट चवीचा झालेला आहे. तर त्यानंतर आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून टाकायची आहे आणि मस्त असा खाण्यासाठी आपला अंडा मसाला तयार आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत आणि भातासोबतही तुम्ही हा अंडा मसाला खाऊ शकता. त्यानंतर आपल्याला वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा चमचमीत अंडा मसाला तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.